करते ज्ञानेश्वर खवले असतील, मनोहर बोंगणकर, तर जरा बाजूला सरका, सुरेश तायडे, संदीप सकपाळ, मोरूभाऊ धाडे, नीनाभाऊ शिरसाट या सर्व आंदोलनकर्त्यांना खरंच सल्यूट आहे की एवढ्या दिवस तुम्ही आंदोलन समाजासाठी जागा ठेवलं. पण या माध्यमातून एवढं सांगतो, थोडे राजावर साऊंड सिस्टम जोरात लावली असती ना, अधिकारी जाग फाडूनच ठेवली असती. काय तुम्ही लावून ठेवली असते. या आंदोलनाला पाठिंबा देत असताना इथल्या मगरगंड मस्तीवान पहिल्या शासनकर्त्याला आणि शासकीय यंत्रणेमध्ये बसून मस्तीने वागणाऱ्या प्रांत अधिकारी असतील, पोलीस यंत्रणा असेल, या ठिकाणचा पालकमंत्री असेल, तुम्ही एवढं पोलीस समाज बांधवांना हलक्यात घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल आणि या पालकमंत्र्याला आवर्जून सांगतो, अरे पालकमंत्र्या, तुला थोडी लाज आबरू असायला पाहिजे होते. हरामखोर अवलादीच्या, तो पालकमंत्री आहे आणि एका समाजाचं आंदोलन जवळजवळ 53 दिवस झालं चालू आहे. 53 दिवस चालू असताना स्वागत तो या आंदोलनाला भेट देऊ शकत नाही. अरे ज्या वेळेस दुसऱ्या जाती रस्त्यावर उतरण्याचं आंदोलन करते तर 24 तासामध्ये तिथला पालकमंत्री, तिथलं शासन त्यांच्या पायापाशी जाऊ थांबतोय. मग याचा अर्थ तुम्ही जातीवादी आहात, याचा अर्थ तुम्हाला कोळी समाजाला न्याय द्यायचा नाही. तुम्ही जाणून बुजून वागताय. मी या माध्यमातून एवढंच सांगतो, इथल्या प्रांताला आणि कलेक्टरला, कलेक्टर साहेब, आमच्याकडे कोळी समाज बांधवांनी तुम्हाला जातीच्या एसटीच्या प्रमाणपत्रासाठी विचारणा केली असताना आपण म्हणाला की डुप्लिकेट आहे. अरे तुला कलेक्टर त्या खुर्ची म्हणून मान देतोय. तू जर कलेक्टर नव्हता तर तुझ्या गच्चीला धरून सांगितलं असतं आणि कोणी आहे का कोण आहे. कलेक्टर झाला तुझ्या घरी, कलेक्टर असतील तुझ्या घरी, खुर्चीवर आहे म्हणून तुला मान आहे, तुझ्या बापाची खुर्ची नाही. आणि यापुढे तू गाणी कोळ्याचा आहे नाही सांगायचा तुला अधिकार नाही. नाहीतर पहिले तुझ्यावर अट्रॉसिटी केली जाईल. तुला वाटत असेल 53 दिवस झालं आंदोलन चालू आहे, काय झालं नाही. जर आंदोलनाला काय झालं तर आता हो महाराष्ट्र पेटवून देईल, लक्षात ठेव. या ठिकाणी प्रांतालाही सांगतोय एवढी मस्ती बरी नाही. तुझ्या सत्तेवरती या शिंदे मिंद्या गटाच्या या सत्तेवरती शांतपणा करत असाल तर याद राखा, सत्ता 2 महिन्यावरती राहिलेली आहे. 2 महिन्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार येणार आहे. त्यावेळेस तुमची सगळी दप्तरं काढून टाकली जातील. तुम्हाला डायरेक्ट सस्पेंड नाही तर आत घालण्याचे काम केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार ना. त्याच्यामुळे एवढा माज बरा नाही. नेता हो तो कैसा हो, नेता हो तो कैसा हो. या ठिकाणी आपल्या उपोषणकर्त्याचा एक मुलगा एसटीचं प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून विष प्राशन केलं, विष पेला. या माध्यमातून मी मागणी करतोय, इथल्या प्रांतावरती पोलीस यंत्रणा